नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्हा परिषद मुद्रणालयाच्या कारभाराचे वाभाडे, सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून निविदा मॅनेजचा आरोप. सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुद्रणालयातील कथित गैरव्यवहार, कागद खरेदीतील अनियमितता, कात्रण विक्रीतील तफावत आणि टेंडर प्रक्रियेवर सदस्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. नोकरीत राहून काही जण स्वतंत्र जिल्हा परिषद चालवत असून टेंडर मॅनेज करणारी यंत्रणाच कार्यरत आहे, असा गंभीर आरोप करत सदस्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे, सावित्री रवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शशिकांत शिंदे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अभिजित पाटील यांनी मुद्रणालयातील साहित्य चोरीला गेल्याच्या तसेच सदस्यांना गोपनीय पत्राद्वारे तक्रारी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. गेली 12 वर्षे एकाच अधिकाऱ्याकडे या विभागाचा कार्यभार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. अक्षय पाटील यांनी मुद्रणालयातील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भरतीसाठी 7 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला. सरदार पाटील यांनी कागद खरेदी बाजारभावापेक्षा आवाजवी दराने होत असल्याचा आरोप केला. बाहेर 1000 ते 1500 रुपये दर असलेला कागद 2000 रुपयांहून अधिक दराने खरेदी केला जात आहे. कात्रण विक्रीतून ठेकेदाराला महिन्याला 30,000 रुपये मिळत असताना जिल्हा परिषद खात्यात वर्षाला अवघे 5,000 रुपये जमा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आशिष जाधव, मोहन पाटील यांनीही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी भूमिका मांडली.